नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. राजाच्या मनात कोणत्याही फळाची इच्छा नव्हती. राजा हा मोठा बुद्धिमान आणि ज्ञानी होता. तो ज्ञानी राजा कर्म, मन आणि वाणी यांनी जो काही धर्म करीत होता तो सर्व भगवान वासुदेवांना अर्पण करीत असे. एकदा तो राजा एका वेगवान घोड्यावर बसून शिकारीच्या साहित्य घेऊन विंध्याचलाच्या दाट जंगलात गेला आणि तेथे त्याने पुष्कळ उत्तम हरणे मारली. राजाने वनात फिरताना एक डुक्कर पाहिले. दातांमुळे ते असे दिसत होते जणू चंद्राला ग्रासून राहू वनात येऊन लपला आहे. चंद्र मोठा असल्यामुळे त्याच्या तोंडात मावत नव्हता आणि जणू क्रोधाने तो त्याला बाहेर टाकूही शकत नव्हता. ही झाली डुकराच्या भयानक दातांची गोष्ट. त्याचे शरीरही मोठे व गले लठ्ठ होते. घोड्याची चाहूल लागल्यामुळे ते गुरगुरत कान टवकारून सावधपणे पाहत होते. नील पर्वताच्या शिखराप्रमाणे ते प्रचंड डुक्कर पाहून राजा घोड्याला चाबूक मारून वेगाने निघाला. त्याने मनात डुकराला म्हटले, आता तुझी धडगत नाही. जोराचा आवाज करीत घोडा आपल्याकडे येत असल्याचे पाहून डुक्कर वायू वेगाने पळाले. राजाने लागलीच बाण धनुष्याला लावला. बाण पाहताच डुक्कर जमिनीत दडून बसले. राजा नेम धरून बाण मारत होता, परंतु डुक्कर फसवून आपले शरीर वाचवीत असे. तो पशु कधी दिसायचा तर कधी लपत पळून जायचा. राजाही रागाने त्याच्या मागे लागला होता. डुक्कर फार दूरच्या दाट जंगलात शिरले. तेथे हत्ती घोड्यांचा निभाव लागत नव्हता. राजा अगदी एकटा होता आणि जंगलात त्रास फार होता, परंतु राजाने त्या पशूचा पिच्छा सोडला नाही. राजा मोठा धीराचा होता असे पाहून डुक्कर पळून पर्वतावरील एका खोल गुहेत घुसले. त्यात शिरणे कठीण आहे असे पाहून राजाला निराशेने परत फिरावे लागले. परंतु त्या घोर वनात तो रस्ता चुकला. फार श्रम झाल्यामुळे थकलेला आणि घोड्यासह तहान भुकेने व्याकुळ झालेला राजा नदी तलाव शोधत पाण्याविना तळमळू लागला. वनात फिरता फिरता त्याला एक आश्रम दिसला. तेथे एक कपटी राजा मुनीच्या वेशात राहत होता. त्याचे राज्य प्रतापभानू नावाच्या राजाने हिरावून घेतले होते आणि पराजित झाल्यामुळे तो सैन्य सोडून वनात पळून आला होता. प्रतापभानूची वेळ चांगली आहे व आपले दिवस वाईट आहेत असे पाहून राजाच्या मनास खूप दुःख झाले. त्यामुळे तो घरी गेला नाही आणि अभिमानी असल्यामुळे त्याने प्रतापभानूशी सख्यही केले नाही. दरिद्री मनुष्याप्रमाणे मनातील राग दाबून टाकून तो राजा तपस्व्याच्या वेशात वनात राहत होता. राजा प्रतापभानू त्याच्याजवळ गेला. कपटी राजाने ओळखले की हा प्रतापभानू आहे. राजा प्रतापभानू तहानेने व्याकुळ असल्यामुळे त्या कपट्याला मात्र ओळखू शकला नाही. त्याचा तो सुंदर मुनिवेश पाहून राजाला तो महामुनी वाटला आणि घोड्यावरून उतरून त्याने त्याला प्रणाम केला. परंतु अतिशय चतुर असल्यामुळे राजाने त्याला आपले नाव मात्र सांगितले नाही. राजाला तहानलेला पाहून मुनीने त्याला सरोवर दाखविले. प्रतापभानूने आनंदाने घोड्यासह त्यात स्नान करून पाणी पिऊन घेतले. त्याचा थकवा दूर झाला. त्याला बरे वाटले. मग तो तपस्वी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला. सूर्यास्ताची वेळ झाल्याचे पाहून राजाला बसण्यास आसन देऊन तपस्व्याने कोमल शब्दात त्याला विचारले, तुम्ही कोण आहात? सुंदर तरुण असताना जीवाची पर्वा न करता वनात एकटे का फिरत आहात? तुमच्या ठिकाणी चक्रवर्ती राजाची लक्षणे पाहून मला तुमची कीव येते. राजा म्हणाला, हे मुनीश्वरा ऐका. प्रतापभानू नावाचा एक राजा होता. त्याचा मी मंत्री आहे. शिकारीसाठी फिरताना वाट चुकलो आहे. सुदैवाने येथे आल्यामुळे तुमच्या चरणांचे दर्शन घडले. मला तुमचे दुर्लभ दर्शन झाल्याने असे वाटते की आता काही चांगले घडणार आहे. मुनी म्हणाला, अरे बाबा, अंधार झालेला आहे. तुझे नगर येथून 70 योजने दूर आहे. हे शहाण्या गृहस्था, माझे ऐक. घोर अंधारी रात्र आहे. जंगल घनदाट आहे. वाट नाही. म्हणून तू आज येथेच थांब. सकाळ झाल्यावर जा. तुलसीदास म्हणतात की नशिबात जसे घडणार आहे तशीच घटना घडते. एक तर तुम्ही आपणाहून तिच्याजवळ जाता किंवा ती तुम्हाला तेथे घेऊन जाते. राजा म्हणाला, हे स्वामी, फार छान. असे म्हणून त्याची आज्ञा मानून राजाने घोड्याला एका झाडाला बांधले आणि तो बसला. राजाने त्या मुनीची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या चरणी वंदन करून तो आपल्या भाग्याची वाखणणी करू लागला. नंतर तो गोड वाणीने म्हणाला की हे प्रभू, मी तुम्हाला पित्याप्रमाणे समजून हे साहस करतो. हे मुनीश्वर, मला आपला पुत्र आणि सेवक समजून आपले नाव, गाव सविस्तर सांगा. राजाने त्या कपटी मुनीला ओळखले नाही, परंतु त्याने राजाला ओळखले होते.
राजाचे मन सरळ होते आणि तो मुनी कपट करण्यात चतुर होता. एकतर तो वैरी होता, त्यातून क्षत्रिय जातीचा. शिवाय राजा तो कपटाने आपले काम करू पाहत होता. तो मुनिवेशधारी शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता. त्याचे मन कुंभाराच्या आव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते. राजाचे साधे भोळे शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरून तो आनंदित होता. तो कपटाने मोठ्या युक्तीने कोमल वाणीने म्हणाला, आता आमचे नाव भिकारी आहे, कारण आम्ही निर्धन व घरदार नसलेले आहोत. आजच्यासाठी धन्यवाद.